नमस्कार, शुभ संध्याकाळ. आता ना आमचा धारा काढण्याचा टाईम झाला आहे, त्याच्यामुळे आम्ही खाली गोठ्यात गेलो तर पाहते तर गुरांच्या मागं पावसामुळे खूप चिडचिड झाली होती. आधी शेण ओढलं आणि मग नंतर झाडून लुटते. मग कसं दूध काढता येईल मागं गायासारखा त्यात खाली बसल्यावर भरत नाहीत. आणि गायांसंग गप्पा माराय पण मला खूप आवडतं. गायांना पण आमच्या सगळी भाषा समजते, ते पण असं बोलल्यावर पाहत्यात. त्यांना बोलताना येत पण समजतं. आम्हाला पाऊस झाला दुपारी, ते पाऊस झाला का सगळे ते शितोडे उठत्या साईडने ना गोठ्यातून, त्याच्यामुळे ओलं होतं. आमच्या गायांना शिंग जरी असले तरी त्या मारीत नाहीत बरं का, पण खूप शांत आहेत अशा. आता संध्याकाळचं त्यांना ना माशा जास्त चावतात ना, वैताग देतात, त्याच्यामुळे शेपटा वगैरे मारितात. म्हणजे त्यांच्या अंगालाच मारित शेपटा, पण माशा असतात ना त्या मारायसाठी. आता सगळीकडे पावसाळा असल्यामुळे माशा पण वाढल्यात ना. आता म्हणलं दूध कढाई चालू करावं. तुम्हाला माझ्या चॅनलचे व्हिडिओ आवडतात का? कुठून पाहता? मी एक शेतकरी घराण्यातली मुलगी आहे आणि माझे मिस्टर पण शेतकरीच आहेत. आम्ही दोघं हा व्यवसाय चालू करतो. आमचे सकाळ संध्याकाळ रोजचं रुटीन असतं दुधाचं, गुरांचं खाणं आणणं. त्यांना जास्त व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही, त्याच्यामुळे ते काही व्हिडिओमध्ये येत नाहीत. त्यांचं पण चालू आहे का काय दूध काढायचं. त्यांना कधी कधी काम असतं, त्याच्यामुळे ते बाहेर कामाला जातात. आता ते माशा वैताग देतात, त्याच्यामुळं मग ते येतील मला थोडी मदत करू लागायला. तोपर्यंत मी म्हणलं गाईला पाहावं आणि दूध चालू करावं. ते काही गाया काही पाय उचलीत नाही, पण ते माशामुळं ना बादली सांडायची भीती वाटते, त्याच्यामुळे गायांचे पाय बांधावं लागतात. काही गायाने जास्त पाय उचली. तुम्हाला कशी व्हिडिओ आवडतात पाहायला? आमचे शेतकऱ्यांचे व्हिडिओ आवडतात का, असे गुरांचे किंवा शेतीमधले अजून कोणते आवडतात ते पण सांगा, ते पण आम्ही दाखवतो म्हणा. आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करत जा. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असले तर लाईक करत जा आणि चॅनलला कमेंट पण करत जा खाली, कशा प्रकारचे व्हिडिओ आवडतात तुम्हाला पाहायला. गायांना पाहण्याला पण टाईम लागतो. आमच्याकडे काही मशीन वगैरे नाही आहे, आम्ही हाताने दूध काढतो. आता काही लाईट नाही, त्याच्यामुळं गायांना परत डबल गोटा धुता नाही आला आम्हाला. आमची जिली कशी पाहते, त्याच्याच आम्ही तिला जिली, गायला जिली नाव ठेवलं. हां, आमची लाडकी तिला मध्ये बांधले. आता आम्ही खाली इथून वरती होती ती खाली नेऊन बांधले पटकन. आता मी पाणवले गोयला. आमच्या दिदीचे पप्पा पण आले मला दूध काढू लागायला. आम्ही दोघांनी दूध काढलं ना, मग दुसऱ्या गाय दूध काढायचं. तर पाऊस आलेला आहे सगळीकडून, त्यासाठी आमची धावपळ चालली. तुम्हाला जे गायचे दूध काढता सांगा. संध्याकाळचं वातावरण आहे, त्याच्यामुळे आभाळ पण खूप आले. गुरांचा धंदा करणं म्हणजे काय सोपं नाही. पाणी असं त्यांना खाणं पिणं सगळं करावंच लागतं. एक वेळेस आपल्याला नसतं तर म्हणून पण त्यांना आधी घालावंच लागतं. आता होत आले त्या गाईचं दूध. त्या गाईत झालं का आम्हाला पण दुसऱ्या गाई दूध काढायचं आहे. तुमच्या गाय पण खूप जडीत झाला. अशा हातात दुसऱ्याचं दूध असं मन काटवतं आणि 2 मिनिटांची. मला पण आवडतं, दादाला पण आवडतं, दिदीला पण आवडतं. त्यांना लिहायचं असं शाळेत अभ्यासाचं ना, त्याच्या अंगठी दुखत आहेत. आता दूध काढायचं म्हणलं टाईम लागतो, लवकर होत नाही, टाईमच लागतो ना. किती मिनटं झाले? द्याव
तिथं दोघांनी काढल्यावर लवकर उरकत. ते पावसात बघा एवढं बसत नाही जास्त गायचे दूध खूप कमी पडतं. डाऊन आहे का काही खाल्ले सगळं कधी पाऊस येईल आपल्याला सांगता येत नाही. असं दिवसभर अशी बुरबुर चालू आहे. कधी अचानक येतो तर कधी थांबवतो. असा राडा करून जातो पाऊस. ते पावसाने पाणीच केले वावरांनी. दोन तीन गॅस काढलं का झालं आमचं काढायचं. शेवग्याला फवारायचं नाही मग त्या दिवशी औषध 2 पुड्या संपल्या. टाईम लागतो हे मंगळवारी गावात फवारायला पाहिजे. तुमच्याकडे आहेत का काय गावरान फवारायला पाहिजे होते वर्षी आम्हाला सांगा. आमचा छोटासा धंदा आहे दुधाचा. उठलं मग आता इथं झालं दूध काढून आता त्याची बादली ठेवते तोपर्यंत मी दुसरी काही पाहून दुसऱ्या काही चालू करायचं मला काढायला सोडायचं. मला वाटलं ते दीदीचे पप्पा त्या गाईचं पायी सोडले. त्यांनी पायी नाही सोडले तशीच बादली लटकाय गेले. मी पाहिल्यावर मग ती बाई त्याची पायी सोडली. दुसरी गाईचं माझ्या वाटेची गाई राहिली दूध काढायची. गाई दूध काढते मग नंतर स्वयंपाकाचा टाईम होईल. गाय कशा थंडी पान होत नाही जास्त बसत पण नाही ना. गार असतं खाली वातावरण त्यांना बसवायला पण त्याच्यामुळे जास्त उभे राहतात. आमची पाय उचलीत नाही काय नाही. माशी असली ना तर पाय उचली माशी जमलं नाही का सांग बरं मला तू. मी दूध काढते आणि दादा काय करतो वरून गायला ना खाल टाकते कसं ताडी घेऊन. मग ती काय काय करते पानवाला बिना त्याच्यामुळे. आणि त्याच्यामुळे मी दादाला बोलत होते मी बाजून होती तिथून खोकलं नाही मला तिने मी फरक पडतो लई टाइम गायला काय वाटतं खाल टाकते काय पुढं बांधून उभं राहिलं ना पान पण नाही लवकर कवर पण लई मोठा दिवस. दीदी म्हणजे मी काय दुधाला येणार नाही. आज माझी दुधापासून सुट्टी. माझं दूध आमच्या दोघांच्यावर जाऊ दे त्याचे पप्पा घरी असल्यामुळे पोरांची म्हणजे आम्ही आता आज दूध काढणार नाही. सराला सांगण्यापेक्षा काय माहीत दुखत आहे पण जाऊ दे ना. नको चाबू त्यांच्या का असत काढणं तुरून चुस ना पटापटा. त्याच्यात दूध स्टार्ट करते. झाला बियाला पाणी दिले आता. आज काय माझ्या दादाला पण बरं नव्हतं वाटत. सर्दी झाली त्याला जास्त त्याच्यामुळे ते आज काय गेलं नाही. वातावरण काही बरोबर नाही सर्दी होत्यात. त्याला मी म्हणलं केलं ना शेळीच्या दुधाचा काढा करून दे कारण शेळीचं जास्त गुणकारी असतं ना आम्हाला शेळ्यात घरी. आम्ही संध्याकाळी त्याला दूध गरम करते त्याच्यामध्ये हळद टाकते आणि ती दादाला माझ्या प्यायला देते. दादाला आता आधी लहानपणी दूध प्यायचं पण आता काही त्याला दूध प्यावं वाटत नाही. बस का आता टाईम लागतो त्याला पूर्ण व्हिडिओ बनायचा म्हटल्यावरती टाईम लागतो. 7 आम्हाला पण एका ताईने सांगितलं होतं कमेंटमध्ये रोज आम्हाला गायचं दूध काढताना आम्हाला दाखवत जा. रोज काही शक्य होत नाही. कॅमेरा ते मोबाईलचा कॅमेरा जरा कोणच हातात आणि मग दूध काढावं का ते मोबाईल जरा असं होतं.
त्याच्यामुळे मग टाकता येत नाही आम्हाला रोजचे. मुलं असते ना घरी दूध काढायखाली आले ना मग त्यांना घ्यावं लागतं. घरी तर कोणी ना कोणी दिली धरते दादा असतं कोणतरी मोबाईल दाखवतात. एक जण मोबाईल दूध होतं दाखवायला मग ते त्याला टाईम होतो दूध काढायला. दुधाला लावला असा तर कधी दूध काढून घेऊन बाजूला मोकळं. अंबाबाई किती शांत उभी राहायची. ते शांतच आहे अंबाबाई. चिकूच आमचा आम्हाला चिकी दूध काढायला खूप आवडतं. माझी दीदीचं दूध काढते तसंही हलकी दुधाला. बाकीच्या गाया जास्त घडे त्याच्यामुळे मुलं जास्तीच्या खाली दुधाला बसतं. आणि वैताग पण देत नाही आमची चिकी. आता थोडं राहिले दूध काढायचं तर थोड्या वेळात दूध काढून त्याच्यामध्ये दादा म्हणतात आधी बनवून मग नंतर आपण आवाज सोडू. टाईम भेटत नाही दूध काढावं का बोलावं काही कळत नाही. आमच्या गियाला पण खूप दूध आवडतं पण ती काय आज आली नाही. तिला व्हिडिओ द्यायला पण खूप आवडतं. मस्त मी रावलं. झाला का पाऊस भरपूर. आम्हाला तर पाऊस झाला. ती साडी पुढून खाल्ली ओळखी बघ. वाईट घालून सोडल्या पुढून पाऊस. पुढून अख्खं वावरांनी पाणी झाले गवतांनी मकांनी. बरं कसं तरी आम्हाला गवत आणून घालावं लागते गुरांना सकाळचं. एक टाईम असले जास्त टाईम लागतो दूध काढायला. कडी निघलेली काय बादलीची. बादलीची कडी निघलेली काय. पूर्ण व्हिडिओ बनायचा मला दुधाचा त्याच्यामध्ये खूप टाईम होतो. आमचा कॅमेरामॅन तर कॅमेरा घेऊन बसलेला असतो. त्याला वाटतं बरं झालं कॅमेरा हातात आला आता मोबाईलचा. आपल्याला दूध काढायला नको काय नको. आता झाला तो काढून थोडं राहिलं असं. झालं दूध काढून इंका तुला इथं करतो. ते दिवसभर पावसामुळे त्यात बसत नाही खाली. आता बाय बाय तुम्हाला करते. आमचा दूध काढण्याचा व्हिडिओ ते पण आम्हाला नक्की सांगा. धन्यवाद.